नमस्कार. संस्कार चौमायेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला ऑमलेटची रेसिपी दाखवणार आहे. शॉर्टकटमध्ये ऑमलेट कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे. आता आपण बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण बारीक दोन हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर चिरून घेणार आहोत. कोथिंबीरसुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायची आहे आणि जास्तीची कोथिंबीर घालायची. कोथिंबीरमुळे ऑमलेटला छान टेस्ट येते, त्यामुळे जास्त कोथिंबीर घातली तरी चालेल. आणि कांदासुद्धा तुम्हाला जास्त घालायचा असेल तर जास्त घालू शकता. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कांदा, मिरच्या आणि कोथिंबीर घालू शकताय. आता आपण एक अंडं फोडून घेतलेलं आहे बाउलमध्ये, हे बघा. आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया. त्यानंतर हिरवी मिरची ॲड करून घ्यायची. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तर तेवढं तुम्ही मिरच्या घेऊ शकता. कांदासुद्धा असा चुरून घ्यायचा आहे, हाताने कुस्करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला फेटायला बरं पडेल. आणि जास्त फेटायचं आहे, खूप जास्त फेटायचं आहे, म्हणजे ऑमलेट कसं फ्लफी होतं जास्त फेटल्यानंतर. त्याच्यामध्ये फेटायचीच कला आहे. 5 मिनटं तरी फेटत राहायचं आहे, त्याच्यामुळेच आपलं ऑमलेट फ्लफी होणार आहे. आता हे पहा, आपण फोडणी लावतो त्या भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. या भांड्याने आपण खरं तर फोडणी लावत असतो. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि चारी बाजूने असं फिरवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं गरम झालं की त्यामध्ये ऑमलेट जे फेटून घेतलेलं होतं ते आपण ॲड करून घेतलेलं आहे. आता अगदी बारीक गॅसवरती आपल्याला 3 ते 4 मिनटं ऑमलेट असंच ठेवायचं आहे, म्हणजे ते आपोआप फ्राय होणार आहे तेलामध्ये. 3 मिनटं झालेली आहेत. आता आपण सुरीच्या साहाय्याने कडा त्याच्या अशा मोकळ्या करून घेऊयात साईडने. अजून झालेलं नाही आहे, बघूया. झालेलं नाही आहे. खालच्या साईडने जरी ब्राऊन कलर आलेला असेल पण वरतून ऑमलेट सुकल्या गेलेलं नाही आहे. हे सुद्धा सुकल्या जाईल आणि अगदी फ्लफी होणार आहे. हे बघा, आता बघा सुकल्या गेलेलं आहे. आता आपण पलटी करून घेऊया. बघा, आपण हाताने सुद्धा पलटी करू शकतो. बघा, बघू शकताय किती सुंदर आणि किती छान दिसत आहे. आणखी 2 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. एका साईडने फ्राय झालं, दुसऱ्या साईडनेही फ्राय झालं आणि बघू शकता आपलं ऑमलेट अगदी फ्लफी असं रेडी झालेलं आहे. हे बघा, या साईडनेही बघा, पलटी करून दाखवते. या बाजूने हे बघा किती सुंदर आणि मस्त असं फुगल्या गेलेलं आहे. आणि खायलासुद्धा अगदी खूपच टेस्टी आणि खूप सोपी रेसिपी आहे. त्यावरती आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी पावडरसुद्धा घालू शकताय. आणि आता आपण असे कटिंग करून घेऊया. मस्तपैकी असे 4 पीस बनवून घ्यायचे. तुम्हाला जर नको असेल पीस बनवायचे, असंही खायचं असेल तर तुम्ही असंही खाऊ शकता, पण पीसमध्ये खूप छान वाटतात पीस बनवल्यानंतर. हे बघा किती सुंदर आणि किती फ्लफी किती छान वाटत आहे. जर माझी ऑमलेटची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.